श्रुती राहुल न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। भाजपमध्ये इन्कमिंगमुळे शिंदे गटात नाराजी निर्माण झाली। पाहूया सुरुवातीला टॉप 9 त्या संदर्भातील बातम्या। शिवसेनेच्या मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, भाजपमधील इन्कमिंगवरून नाराजी, भाजपची निवडणूक रणनीती आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरोधातही शिवसेनेत नाराजी, सूत्रांची माहिती। शिवसेनेचे काही मंत्री मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले। उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेशाला तुम्हीच सुरुवात केली, यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका। भाजपच्या इन्कमिंगवरून नाराज असलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी झापलं, सूत्रांची माहिती। घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात न घेण्याचा निर्णय, महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेऊ, प्रत्येकानं पक्षाच्या आचारसंहितेचं पालन करावं। भाजपमधील इन्कमिंगवरून नाराजीच्या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया। सेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। कुठलीही नाराजी नाही, नाराजी असल्यास समन्वयानं काम करू। सेनेच्या मंत्र्यांच्या कॅबिनेटवरील बहिष्कार आणि शिंदेंच्या भेटीनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनेक ठिकाणच्या पक्षप्रवेशावरून नाराजी होती। सेनेतून भाजपमध्ये झालेल्या इन्कमिंगवरून नाराजीच्या चर्चांची मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कबुली। नाराजी दोन्ही पक्षात होती, ती नाराजी समजून घेतली, त्यावर तोडगा काढला असंही केलं स्पष्ट। आता परत कुणीतरी गावाला जाणार, मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरेंचं ट्विट। स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार, जनतेचा अपमान, याला म्हणतात चोर मचाय शोर। कसा कारभार चाललाय, आदित्य ठाकरेंचा टोला। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, भाजपमधील इन्कमिंगवर अजित पवारांचं भाष्य। तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीबद्दल जाणवलंही नाही, अर्जांच्या छाननीमुळे बैठकीत मंत्र्यांची संख्या कमी होती, अजित पवारांची माहिती। सेनेच्या मंत्र्यांची नाराजी नाही, मंत्रिमंडळ बैठकीवर कोणीही बहिष्कार घातला नाही, आमचे नेते त्या बैठकीला उपस्थित होते। नाराजीच्या चर्चांवर उदय सामंतांचं स्पष्टीकरण। ही सत्तेची साठमारी, मित्रपक्षांना कमजोर करण्याचं काम भाजपकडून जोरात सुरू आहे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। भाजपकडून शिंदे सेनेला आणि ठाकरे सेनेला धक्का दिला जातोय, पक्षप्रवेश घडवून आणले जात आहेत। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। डोंबिवलीत 15 दिवसात भाजपचा ठाकरे आणि शिंदेंना धक्का, कमालीची गुप्तता बाळगत शिंदे सेनेच्या अनमोल म्हात्रेंचा भाजपमध्ये प्रवेश, तर काही दिवसांआधीच ठाकरेंच्या सेनेचे दीपेश म्हात्रे ही भाजपमध्ये। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश, दादा भुसेन विरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक, नाशिकमधील समीकरण बदलणार, अद्वै हिरे अपूर्व हिरेंसह शेकडो कार्यकर्त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश। शिरसाटांविरोधात लढलेल्या राजू शिंदेंची भाजपमध्ये घर वापसी, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, संभाजीनगरचा महापौर भाजपचा होईल, पक्षप्रवेशावेळी राजू शिंदेंकडून विश्वास व्यक्त। सेनेच्या मंत्र्यांविरोधात लढलेल्या नेत्यांच्या भाजप प्रवेशावरून शिवसेनेत नाराजी, सूत्रांची माहिती। राजू शिंदे, अद्वै हिरे, सत्यजित पाटणकर, वैभव पाटील, वैशाली सूर्यवंशी यांच्या भाजप प्रवेशावर आक्षेप, तर रायगडमध्ये गोगावलेंविरोधात लढलेल्या स्नेहल जगताप आणि महेंद्र दळवींविरोधात लढलेल्या सुधाकर घारे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरूनही नाराजी। डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा पुन्हा धक्का, सकाळी अनमोल म्हात्रेंच्या पक्षप्रवेशानंतर 3 नगरसेवक आणि 1 परिवहन सदस्यही भाजपमध्ये, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शिवसेनेच्या नाराजी नाट्यावर ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांची टीका, भाजपनं मिंधे गँगची गाजराची पुंगी कधीच केली होती, आता फक्त ती मोडून खायला सुरुवात केली, दानवेंचा टोला। एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक, शहाजी बापू पाटील यांची नाराजी, तर मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा घात करणं भाजपचा अजेंडा, मित्रपक्षाला संपवून भाजप त्यांच्या डोक्यावर बसतं, बच्चू कडूंची टीका। तर भाजप मित्रपक्षाला सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो, बच्चू कडूंनी आधी एकनाथ शिंदेंची साथ सोडली आणि आता वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करतायत शहाजी बापू, आणि बच्चू कडूंनी केलेल्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर।